यहोशुवा अध्याय 18. मग इस्रायल लोकांची सर्व मंडळी शिलो येथे एकत्र झाली व तेथे त्यांनी दर्शन मंडप उभा केला. देश त्यांच्या हाती आला होता, परंतु इस्रायल लोकांपैकी ज्यांना वतनभाग मिळाला नव्हता असे 7 वंश अद्यापि राहिले होते. यहोशुवा इस्रायल लोकास म्हणाला, तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला जो देश दिला आहे तो आपल्या ताब्यात घेण्यात तुम्ही कोठवर दिरंगाई करणार? प्रत्येक वंशातील 3 पुरुष नेमा, म्हणजे मी त्यांना पाठवितो. त्यांनी देशभर फिरावे आणि आपापल्या वंशाला मिळावयाच्या वतनभागाचे वर्णन लिहावे व माझ्याकडे यावे. त्यांनी त्याचे 7 भाग करावे. यहुदाने दक्षिणेकडील आपल्या नेमिलेल्या वतनभागात वस्ती करावी आणि योसेफाच्या वंशजांनी उत्तरेकडील आपल्या वतनभागात राहावे. 7 भागांचे वर्णन लिहून माझ्याकडे आणावे, म्हणजे मी येथे आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर तुमच्यासाठी चिठ्ठ्या टाकीन. लेव्यांना तर तुमच्यामध्ये वतन नाही. परमेश्वराने त्यांना दिलेली याजक वृत्ती हीच त्यांचे वतन होय. गाद, रौबेन व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना यार्देनेच्या पूर्वेस वतन मिळून चुकले आहे. परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने त्यास ते दिले आहे. मग ते पुरुष मार्गस्थ झाले. तेव्हा त्या देशाचे वर्णन लिहावयास जे जाणार होते त्यांना यहोशुवाने आज्ञा दिली की, जा आणि देशभर फिरा आणि त्याचे वर्णन लिहून माझ्याकडे आणा, म्हणजे मी शिलो येथे परमेश्वरासमोर तुमच्यासाठी चिठ्ठ्या टाकीन. तेव्हा ते पुरुष तेथून निघून देशभर फिरले व त्यातील नगरांप्रमाणे त्याच्या 7 वाट्यांचे वर्णन त्यांनी वहीत लिहिले व ते शिलो येथील छावणीत यहोशुवाकडे आले. शिलो येथे परमेश्वरासमोर यहोशुवाने त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या. त्या ठिकाणी यहोशुवाने इस्रायल लोकांना त्यांच्या त्यांच्या वतनभागाप्रमाणे जमीन वाटून दिली. बन्यामिनाच्या वंशजास त्यांच्या कुळाप्रमाणे मिळालेला वाटा हा. त्यांचा वाटा यहुदाचे वंशज आणि योसेफाचे वंशज ह्यांच्या प्रांताच्या दरम्यान होता. त्यांची सीमा उत्तरेस यार्देनेपासून सुरू होऊन यरीहोच्या उत्तर बाजूने वर जाऊन पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेशातून बेथ अवेनच्या रानापर्यंत जाते. तेथून ती लूज उर्फ बेथेल येथे जाते आणि लूजच्या दक्षिण बाजूकडून निघून खालच्या बेथ होरोनाच्या दक्षिणेकडल्या पहाडापासून अटरोथ अद्दार येथे येते. तेथून मग पश्चिम सीमा दक्षिणेकडे वळून बेथ होरोनाच्या पूर्वेकडून त्याच्या दक्षिणेकडील पहाडावरून यहुदांचे नगर किर्याथ बाल उर्फ किर्याथ यारीम येथे जाते. ह्याची पश्चिम सीमा हीच. दक्षिणेकडील सीमा पश्चिमेकडे सुरू होऊन किर्याथ यारीमाच्या वरच्या टोकापासून निघून नफ्तोह पाणवठ्यावर जाते. तेथून हिन्नोम पुत्राच्या खोऱ्याच्या पूर्वेस व रेफाई खोऱ्याच्या उत्तरेस असलेल्या पहाडांच्या उत्तर टोकापासून हिन्नोम खोऱ्यात म्हणजे यबूसीच्या दक्षिणेकडे ती सीमा एन रोगेल येथे उतरते. तेथून ती सीमा उत्तरेकडे वळून एन शेमेश येथे निघते आणि तशीच अदुम्मिम चढावाच्या पूर्वेस असलेल्या गलीलोथाकडे जाते. तेथून ती रौबेन पुत्र बोहन ह्याच्या खडकाकडे जाते. मग ती उत्तरेकडे जाऊन बेथ अराबाच्या बाजूने खाली अराबात येते. तेथून ती सीमा बेथ होगलाच्या उत्तर दिशेस जाऊन क्षार समुद्राच्या उत्तरेच्या खाडीपर्यंत दक्षिणेस यार्देनेच्या मुखाजवळ जाते. ही दक्षिण सीमा होय. यार्देन ही त्याची पूर्व सीमा होय. बन्यामिनाच्या संतानाचे वतन त्याच्या चतुःसीमासहित त्यांच्या कुळाप्रमाणे हे होय. बन्यामीन वंशाच्या लोकांना त्यांच्या त्यांच्या कुळाप्रमाणे ही नगरे मिळाली: यरीहो, बेथ होगला, एमेक केसिस, बेथ अराबा, समाराईम, बेथेल, अव्विम, पारा, अफ्रा, कफर अम्मोनी, अफनी आणि गेबा ही 12 नगरे व त्याखालील खेडी, गिबोन, रामा व बैरोत, मिस्पे, कफिरा व मोजा, रेकेम, इपैल व तरला, सेला, एलेफ, यबूसी, हेंच, यरुशलेम, गिबाथ व किर्यात ही 14 नगरे व त्याखालील खेडी. बन्यामिनाच्या वंशजांचे त्यांच्या त्यांच्या कुळाप्रमाणे हे वतन होय.